बबलू किती वाजलेत? 10. मग यांच्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत? काय झालंय? शंकररावांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या गाडीत ड्रग्ज सापडलेत. शंकरराव, ड्रग्स. आई काहीतरी गैरसमज झाला असेल. परत एकदा फोन करून विचार कोणाला तरी. मला सुद्धा आधी असंच वाटलं होतं रे. माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता, पण सगळीकडे बातमी फिरतीये, व्हायरल होतीये. सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होतोय त्यांचा फोटो. मी त्यांना फोन केला तर त्यांनी नाहीच उचलला. त्यांच्या वकिलांनी उचलला आणि त्यांनी सांगितलं बातमी खरी आहे. त्यांना अटक झाली आहे. एक मिनिट आई, तुम्ही आता म्हणालात की वकिलांनी फोन उचललेला, म्हणजे वकील आहेत तर लवकरात लवकर आता त्यांची बेलवर सुटका होईलच. आणि मग एकदा ते निर्दोष बाहेर आले की मग आपण त्यांच्यासोबत असलेल्या पार्टनरशिप बद्दल पुन्हा एकदा विचार करू शकतो ना. तुमचे जुने संबंध आहेत. शक्य नाही. काय खरं आणि काय खोटं आहे मला माहिती नाही, पण त्यांचं नाव आता गुन्ह्याशी जोडलं गेलंय. तर अशा व्यक्तीचं नाव मी सावली हर्बलशी नाही जोडू देणार. बबलू, हो चला. आणि आपली गाडी पण चेक कर. का? अरे कोणते ड्रग्स ठेवले असतील गाडीत तर. हा चल. त्या खुर्च्या नीट लावल्या आहेत की नाही ते बघा नीट. हा, आणि ते मोठे हार पाठवले ते प्रवेशद्वारावर नीट लावून घ्या. हो. नाही काय आहे, आज आपल्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे. आपलं गुरुकुल फायनली सुरू होतंय नाही का. मग काही चूक होता कामा नाही. हो, आम्ही निघतोच. चला सावली मॅडम, सगळी तयारी झालेली आहे. सगळेजण आपली वाट बघतायत. आवरा पटापट. आज माझं स्वप्न पूर्ण होणार. हो बाबा, मी सुद्धा ह्या क्षणाची खूप दिवसांपासून वाट बघत होते. आपण निघूयाच, पण अबीर कुठे आहे? मला नाही माहित. अबीर, अबीर बाबा, तुम्हाला काही सांगून गेला का तो? मला काही सांगून गेला नाही का तो. हो, म्हणजे आजकालची मुलं काही विचारल्याशिवाय सांगतात का? नाहीतर काय. एकतर ह्याला शिस्त कशी लावायची तेच मला कळत नाही. हा ना. आता मी चांगले कपडे घालून दिले त्याला, कुठे मळवून नको येऊ दे म्हणजे झालं. अबीर, अबीर बाबा कुठे गेलाय हा? बरं, तू एक काम कर. तू ना डोळे बंद कर. मी 10 आकडे मोजतो. त्यानंतर आपला अबीर कसा तुझ्या समोर उभा राहतो बघ. हा, करशील? बर. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उघड डोळे. कुठे अबीर? डॅड, ओवी काय करतेस? काकू ड्रॉइंग करते. दिसत नाही का तुला? काय प्रश्न विचारतेस? तू ड्रॉइंग करतेस कळलं मला, पण आता बंद करते सगळं. आपल्याला बाहेर जायचंय. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काकू प्लीज, मला आता कुठलाही नवीन क्लास लावायचा नाहीये आणि मला ते गाणं बिणं पण काही शिकायचं नाहीये. तू मला तिथे नेणार असेल तर मी नाही येणार. का? तुला तर गाणं आवडतं ना, मग आता काय झालं? गाणं आवडतं मला, पण बाबाला नाही आवडत ना. मी गाणं शिकले तर बाबाला त्रास होईल, तो परत चिडेल आणि मला माझ्या बाबाला त्रास नाही द्यायचा. बरं बाई, क्लासला नाही घेऊन जात तुला. असं एक वेगळं काम आहे, पण तुला ते खूप आवडणार आहे. ऐक माझं, चल ना प्लीज. नको ना काकू, मला अजून खूप काम आहे.
मला हे अजून ड्रॉइंग पण पूर्ण करायचंय. आपण उद्या जाऊया प्लीज. नाही हा प्लीज वगैरे काही नाही. मला आजच तुला ते सरप्राईज येते, उद्या वगैरे नाही. प्लीज ऐक ना माझं. आणि तुला माहिती आहे ना मला नाही म्हटलेलं आवडत नाही. प्लीज ना काकूसाठी चल ना प्लीज प्लीज. बर, तुझा हट्ट तरी येते पण लवकर परत यायचा. आणि हो, आता तर सगळे घरात आहे, आपण बाहेर कसं जाणार? ते मी बघते, तू नको त्याचं टेन्शन घेऊ. ओके. हा बघ, हा एक गोडाऊनचा फोटो पाठवला त्याने. 1000 स्क्वेअर फीट आहे. 100 मेट्रिक टन्स आपलं सामान राहू शकतो म्हणजे पूर्ण. हा फक्त प्रॉब्लेम काय माहितीये, मागच्या पावसाळ्यात त्याला लिकेज होता. मालक म्हणालाय की मी करून देतो सगळं. तुला काय वाटतं? नाही, नको. अजिबात रिस्क नाही घ्यायची, कारण आपलं रॉ मटेरियल असणार आहे तिथे. ते जर का खराब झालं तर आपली वाट लागेल. नो, लेट्स नॉट टेक द रिस्क. हे एक बघ, हा एक चांगला आहे. मगरपट्टा सिटीमध्ये. अच्छा, बघ जरा मोनिका, कसं वाटतंय तुला? लोकेशन काय आहे? मगरपट्टा बोललो ना. ओ नको, तिथे किती गर्दी असते माहितीये ना. आणि तिथले रस्ते पण छोटे आहेत. ट्रकला ये जा करताना प्रॉब्लेम होणार. इतके लहान रोड आहेत. नको प्लीज नको. नेक्स्ट. बघ पुढे. हे बघ, मोनिका, तू बघ जरा व्यवस्थित. तुला काय आवडते ते सांग. राजकुमार थांबा, ते 1-2-3 स्लाइड्स मागे घ्या बरं. एक जागा खूप छान होती. ब्युटी शॉप नाहीये, गोडाऊन साठी जागा बघतोय. ही छान आहे ना. ही आई, ही छान आहे की, मोकळी आहे, प्रशस्त आहे, मस्त वाटते मला. हो का? आहे, प्रशस्तच आहे, म्हणजे व्हेंटिलेटेड आहे, मस्त आहे. हा, ओपन स्पेस वाटते. आणि याच्याकडे बघून असं वाटतं की वास्तू सुद्धा खूप पॉझिटिव्ह असावी. करायचं का फायनल? काय ग? आई, सेकंड थॉट येण्यासारखं काहीच नाही याच्यात. म्हणजे मला तर असं वाटतंय लॉटरी लागल्यासारखी मिळाली ही जागा आपल्याला. मी काय म्हणते, लवकरात लवकर याचा व्यवहार डन करून टाका. नक्की ना? मी एजंटला फोन करतो आणि त्याला सांगतो लिस्टचे पेपर बनव बाबा. फोन काय करताय राजकुमार? समोरासमोर जाऊन व्यवहार करा ना. एजंटला नीट भेटा आणि बोला. उगाच दुसऱ्या कोणीतरी ती जागा घेण्यापेक्षा पटकन आपल्या नावावर झालेली बरी. लोकेशन चांगलं वाटतंय, सिक्युरिटी सुद्धा आहे, आणि बजेट इज गुड. करूया फायनल? काय काय ग? दोघींना पटलंय ना नक्की? हो. नंतर आई बोलायचं नाही मला, मी चुकीचा निर्णय घेतला म्हणून. नक्की ना? चल, मी त्याला गाठतो, त्याला डायरेक्ट जाऊन त्याला सांगतो लिस्टचे पेपर बनव. ओके, चला.